समाज सुधारक रॅपिड रिव्हिजन जी सिरीज चालू आहे आपल्या युट्यूबवर, आजचं 6वं लेक्चर आहे, म्हणजे 6वे समाज सुधारक आपण कव्हर करतोय. यामध्ये आपण जेवढे पण पीओक्यू आलेले ते पीओक्यू सर्वच सांगणार आहे. फास्ट म्हणजे जे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे ते सगळ्या फॅक्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल बघणार आहे. महत्वाचे समाज सुधारक हे 6वं लेक्चर आहे. मागचे लेक्चर सिक्वेन्सने बघा, पहिलं, दुसरं, तिसरं, कारण ते जन्मानुसार आपण घेतलेले, जे आधीचे त्यांना आधी घेतलेले. ओके, स्टार्ट करू. बघा, भाऊ दाजी लाड यांचा जन्म कधीचा आहे? 1824 चा जन्म आहे. 1874 मृत्यू आहे. ओके, मृत्यू कधीचा? 1874 आहे. आता जन्म कुठे झाला होता? जन्म झाला होता गोवा, गोवा राज्यात झाला होता. मूळ गाव कोणतं होतं? कोणत्या गावी झाला होता जन्म? मांजरी या गावी त्यांचा जन्म झाला होता. ही फॅक्ट तुम्हाला लिहून घ्यायची, मांजरी या गावी. त्यांचं पूर्ण नाव आयोगाने विचारलं होतं, रामचंद्र विठ्ठल लाड. राज्यसेवा मेन्सला क्वेश्चन विचारला होता. रामचंद्र विठ्ठल लाड हे त्यांचं पूर्ण नाव होतं. मृत्यू मी ऑलरेडी तुम्हाला सांगितला. मृत्यू का महत्वाचा आहे? जर एखादी फॅक्ट 1876 वर विचारली आणि त्या ऑप्शन मध्ये भाऊ दाजी लाड असते, तुम्हाला एलिमिनेट करता येईल, कारण त्यांचा मृत्यू 1874 ला झालेला होता. बघा, शिक्षण बघा, त्यांनी नोकरी सोडून ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई येथून शिक्षण घेतले. ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना कधीची? 1845 ची. कधीची स्थापना आहे? 1845. त्यावेळेला ते नोकरी करत होते. नोकरी सोडून त्यांनी काय केलं होतं? त्या विद्यालयात प्रवेश केला होता आणि पुढे जाऊन 1851 मध्ये ते तिथून पदवी घेऊन बाहेर पडले होते. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं 1851. ही फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ठीक आहे, म्हणजे बघा, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या कधी पूर्ण केलं होतं? 1851 ला वैद्यकीय शिक्षण भारतीयांपैकी एक ठरले. ओके, ते कुशल वैद्य डॉक्टर होते. विशेषतः त्यांचं काम सगळ्यात जास्त कशावर होतं? विशेषतः कशावर होतं हे इम्पॉर्टंट आहे. कुष्ठरोगावरील उपचार यासाठी प्रसिद्ध होते. कुष्ठरोगावरील उपचार यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल त्यांना लोकांनी धन्वंतरी ही उपाधी बहाल केली होती. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लोकांनी त्यांच्या वैद्यकीय कामासाठी कोणती पदवी बहाल केली होती? तर धन्वंतरी. ही फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की कमेंट करा. कमेंट करा तुम्हाला काय फायदा होतो याचा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्त्वाचे लेक्चर टाकतो, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि लाईक करायला पण विसरू नका. ठीक आहे, तुमच्यासाठी मेहनत करतोय, तुम्ही आमच्यासाठी एवढं तरी करा यार. चला पुढचं बघा, भाऊ दाजी लाड बद्दल. तर पुढचं महत्वाचं शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदान. मुंबई नगरपालिकेचे पहिले नेटिव्ह स्थानिक म्युनिसिपल कमिशनर होते. ओके, ही फॅक्ट आहे. भाऊ दाजी लाड म्युझियम, पूर्वीचे नाव काय होते? व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. नंतर नाव काय झालं? भाऊ दाजी लाड म्युझियम झालं. मुंबईतील एका ऐतिहासिक संग्रहालयाला त्यांचं नाव देण्यात आलं होतं. पूर्वीचं नाव हे होतं, नंतर त्यांचं नाव त्याला देण्यात आलं होतं. ठीक आहे, संग्रहालय देण्यात आले आहे, हे महत्वाचं आहे. हे संग्रहालय स्थापत्य, इतिहास, हस्तकला यांचे अद्वितीय उदाहरण आहे. त्या संग्रहालयामध्ये काय काय गोष्टी? इतिहासाबद्दल माहिती, हस्तकला असतील अद्वितीय, हे एकदम या सगळ्या गोष्टी या संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला भेटतात. बघा, राजकीय सहभाग बघा, हे महत्वाचं. इथून पुढच्या याच्यावर आयोगाने क्वेश्चन्स विचारलेले. बॉम्बे असोसिएशन स्थापना कधीची? बॉम्बे असोसिएशनची 1852 ची स्थापना आहे. कोणी केली होती? जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी. याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला होता. तिथे संस्थेचे संस्थापक सदस्य होते बरं का भाऊ दाजी लाड. आणि आयोगाने क्वेश्चन काय विचारला होता? बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस, काय सरचिटणीस कोण होते? त्याचं उत्तर होतं भाऊ दाजी लाड. 2 वेळा आयोगाने याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. किती वेळा? 2 वेळा. सरळ सरळ विचारलं होतं. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? भाऊ दाजी लाड. त्याचं उत्तर होतं. कंबाईन वाल्यांनी, लय महत्वाचं आहे बरं का, मी सांगतोय ते. बघा, ज्ञान प्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले. ज्ञान प्रसारक सभेवर आयोगाने क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, ज्ञान प्रसारक सभेवर आयोगाने क्वेश्चन विचारला होता. त्याचा प्रसार, त्याला म्हणजे त्या संस्थेचं नाव वाढण्यासाठी प्रयत्न कोणी केलं होतं? तर भाऊ दाजी लाड यांनी केले होते. हे महत्वाचं आहे. बघा, 1857 मुंबईत उठाव झाल्यास शांततेसाठी ब्रिटिश सरकारला मदतीचे त्यांनी पत्र देऊन आश्वासन केले होते. जो 1857 चा उठाव झाला होता, तो जर मुंबईत झाला तर त्यांनी गव्हर्नरला काय पत्र लिहिलं होतं? जर मुंबईत झाला तर आम्ही शांततेसाठी प्रयत्न करू, हे पण दिलं होतं. ठीक आहे, म्हणजे मदत करू ब्रिटिश सरकारला, हे सांगितलं होतं त्यांनी. पुढची महत्वाची फॅक्ट, याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला आहे, महत्वाची, एकदम इम्पॉर्टंट. मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष. आता ही ईस्ट इंडिया असोसिएशन कधी स्थापन झाली होती ते महत्वाचं आहे तुमच्यासाठी. 1866 ला याची स्थापना होती. कधीची? 1866. कोणी केली होती? दादाभाई नौरोजी यांनी केली होती. कुठे केली होती? लंडन ह्या ठिकाणी केली होती. ठीक आहे, कुठे केली होती? लंडनला केली होती. पुढे जाऊन मुंबई या ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा ओपन करण्यात आली होती. आणि ईस्ट इंडिया असोसिएशन जी मुंबईची शाखा होती, ती शाखा कधी ओपन करण्यात आली होती रे? 1869 ला करण्यात आली होती. याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला आहे बरं का.
या दोन्ही फॅक्टरवर क्वेश्चन विचारला. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 दादाभाई नौरोजी कुठे केली होती? लंडनला. 1869 मध्ये मुंबईमध्ये त्याची शाखा स्थापन करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष कोणाला करण्यात आलं होतं? भाऊ दाजी लाड यांना करण्यात आलं होतं. ठीक आहे, हे खाली दिलेले आहे बघा. पुढे बघा, 1857 मुंबई विद्यापीठाची जी स्थापना झाली होती तेव्हापासून ते त्याचे संस्थापक सदस्य होते. ही एक महत्वाची फॅक्ट आहे. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता त्यांनी. कन्या हायस्कूलसाठी 16,500 रुपयाची देणगी त्यांनी या शाळेला दिली होती आणि 10 वर्ष या शाळेचे त्यांनी अध्यक्षपद पण भूषवले होते. ही महत्वाची फॅक्ट आहे. आता याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला आहे. पुढची महत्वाची फॅक्ट, याला IMP करू आपण. आयोगाने विचारलं होतं की भाऊ दाजी लाड हे कोणत्या गोष्टीचे पुरस्कर्ते होते, असा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, बघा, पुनर्विवाह उत्तेजक मंडळीचे सदस्य होते आणि त्यांनी पुनर्विवाह ह्या गोष्टीसाठी म्हणजे विधवा पुनर्विवाह याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते बरं का. मग ते त्याचे पुरस्कर्ते होते. आयोगाने तोच क्वेश्चन विचारला होता की भाऊ दाजी लाड हे कोणत्या गोष्टीचे पुरस्कर्ते होते? तर विधवा पुनर्विवाहाचे. हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यामुळे आता पूर्ण अनालिसिस बरं का, भाऊ दाजी लाडवर जेवढे क्वेश्चन आलेले सगळे घेतलेले मी सगळं सांगतोय तुम्हाला. ओके, बघा पुढचा. कागद निर्मितीसाठी द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तसेच सुताची गिरणी सुरू केली होती भाऊ दाजी लाड यांनी. आणि त्यांची ग्रंथ संपदा कोणती होती? श्री बाल हत्या ग्रंथ संपदा. बघा, श्री बाल हत्या हा ग्रंथ लिहिला होता. कालिदासचा काल निर्णय, शंकाचे हल्ले, जैन धर्माची परंपरा, जैन पट्टावतीचा कालानुक्रम, हेमाद्रीचा काळ यावर त्यांनी संशोधनपर ग्रंथ लिहिले होते. अशा पद्धतीने आपण भाऊ दाजी लाड यांच्याविषयीची पूर्ण माहिती, महत्वाच्या सगळ्या गोष्टी ह्याच तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातील बरं का. सगळे PYQ घेतलेले. तुम्हाला एक गोष्ट सांगायची कमेंट करून की ज्ञानप्रसारक सभा जी होती तिची स्थापना कधी झाली आणि ती कोणी केलेली होती, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की करायचं आहे बरं का. तुम्ही पण थोडंसं रिसर्च करत जा, जेणेकरून काय होतं, ज्ञानप्रसारक सभेवर जर क्वेश्चन आला तुमचा चुकणार नाही. मला माहित होतं, पण तुमच्यासाठी पण काहीतरी होमवर्क होता. ज्ञानप्रसारक सभेचं तुम्हाला टाकायचं स्थापना आणि कोणी केली होती. ओके, आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.